नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मनसेचा दणका, खत टंचाईवरून प्रशासनाला झटका। जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ आदेश, कृषी अधिकाऱ्यांना उघड वॉर्निंग। अलिबाग तालुक्यातील पोयनाड परिसरातील शेतकऱ्यांवर कृत्रिम खत टंचाईचं मोठं संकट कोसळलं असताना संबंधित विभाग मात्र गाढ झोपेत होता। पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोकटोक आंदोलनामुळे अखेर प्रशासनाची झोप उडाली। दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी मनसे शॅडो कॅबिनेटचे सदस्य देवव्रत विष्णू पाटील, अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे, जिल्हा ग्राहक परिषद सदस्य गोरखनाथ पाटील यांनी थेट निवासी जिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेतली। बैठकीत त्यांनी प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर खरमरीत शब्दात नाराजी व्यक्त केली। शेतकऱ्यांना अडवून ठेवणाऱ्या खत विक्रेत्यांविरोधात कारवाईची जोरदार मागणी करण्यात आली। खतासारख्या अत्यावश्यक वस्तूवर कोणी दुकानदार मक्तेदारी करतोय हे सरकारच्या व्यवस्थेचं अपयश आहे, असा घणाघात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत जिल्हा कृषी अधिकारी शिंदे मॅडम यांना फोन करून थेट आदेश दिले, तातडीने कार्यवाही करा, अन्यथा जबाबदारी ठेवल्या जातील। यानंतर मनसे शिष्टमंडळाने थेट कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन शिंदे मॅडम यांची भेट घेतली आणि स्पष्ट शब्दात सांगितले, शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही, खत मिळालंच पाहिजे। या भेटीनंतर प्रशासन हललं आणि अखेर जिल्हा पातळीवर तात्काळ उपाययोजना सुरू झाल्या। संबंधित खत विक्रेत्यांवर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले। काही ठिकाणी दुकानदारांवर मौखिक कारवाईही करण्यात आली। बुद्धभूषण मुनेश्वर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अधिकारी यांचा इशारा, सर्व शेतकऱ्यांना खत मिळेल, कोणत्याही दुकानदाराची अरेरावी खपवून घेतली जाणार नाही। खत ही अत्यावश्यक वस्तू असून कोणीही ती अडवू शकत नाही। कोणी अडवणूक केल्यास कृषी विभाग कठोर कारवाई करेल आणि खत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल। मनसेच्या ठाम आणि रानाटकी भूमिकेमुळे प्रशासन हादरले असून ही घटना एक जाग आणणारी ठरली आहे। राजकारण हे केवळ निवडणुकांचं नसून लोकहितासाठी लढण्याचं माध्यम आहे, हे मनसेने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, पोयनाड, अलिबाग।